गोंदिया शहरातील विविध मागण्यांना घेऊन शिवसेना उभाटा गटाच्या वतीने आज नगर परिषदेवर मोर्चा काढण्यात आला आहे। मागील 3 वर्षापासून गोंदिया नगर परिषदेच्या निवडणुका न झाल्याने गोंदिया शहरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे। त्यामुळे आरोग्य व्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे। तर दुसरीकडे नगर परिषदेकडून आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छता कर आकारला जातो। मात्र गोंदिया नगर परिषदेच्या शाळा मोडकळीस आल्या आहेत। तर गोंदिया शहरात नगर परिषदेच्या वतीने एकही रुग्णालय नाही, तर गोंदिया शहरात स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून मग टॅक्स का घेतला जातो असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला आहे। तर दुसरीकडे गोंदिया शहरात भुयारी गटार योजनेची कामं सुरू आहेत, ती नियमबाह्य पद्धतीने सुरू आहेत। तर गटार योजनेच्या कामामुळे शहरातील रोड रस्ते खराब झाले असून नगर परिषद याकडे लक्ष देत नाही, असा आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख पंकज यादव यांनी केला आहे। की आमच्या शहरामध्ये कोणते घनकचऱ्याचे पदाधिकारी येत आहे मुंबईकडून, त्याला दाखवत आहे की आमचा शहर किती साफ आहे। तुम्ही पहा की आमच्या गोंदिया क्षेत्राच्या गल्ली गल्ली कोणत्या रस्त्यावर हा पूर्ण कचरा पडलेला आहे। हा कचऱ्याच्या आम्ही घनकचऱ्याच्या योजनाच्या एकदम क्लीन आहे आणि आम्ही चांगल्या प्रमाणे आमची नगर परिषद दाखवतात। पण आमचे 360 रुपये आपण घंटा गाडीची आमची घेत आहे, पण त्याचा लाभ आम्हाला मिळत नाही। पैसे जनतेची आपले लूटखोरी करण्याचं काम नगर परिषद प्रशासन करत आहे। आणि तुम्ही स्वतः पहा की नगर परिषद असो क्षेत्रामध्ये किती कचरा पडलेला आहे। त्या कचऱ्याची बिमारी होत आहे। आम्हाला पट्टे नाही मिळत। आम्हाला शाळा जे आहे, नगर परिषद शाळा आहे ते बंद झालेली आहे। आमच्या गरीब लोकांचं पहा, गरीब लोक आहे, असं आणखीन शहरामध्ये राहणारे सगळे लोक आहे, त्या लोकांना आपल्या बाळाला शिक्षण देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी जे आम्हाला उद्देश दिलेला आहे, शिक्षण भागिनीच्या दूध आहे। पण आज प्रशासन आमचे मुळा बाळाला नगर परिषदच्या टॅक्स आम्हाला घेत आहे, पण आमची स्कूल बंद आहे। त्याच्या आपल्या भविष्यासाठी, त्या लोकांच्या मुळा बाळाच्या भविष्यासाठी आम्ही बसणार। आमची आणखी 19 मागे आहे, त्या 19 मागेची पूर्ण आम्ही जानकारी देऊ। ज्यापर्यंत सीओ साहेब येत नाही त्यापर्यंत आम्ही जाऊन नाही, ही आमची मागणी आहे। तर गेल्या 3 वर्षापासून गोंदिया नगर परिषदेत प्रशासक राज असल्याने नगर परिषद याकडे लक्ष देत नाही। त्यामुळे येत्या 8 दिवसात जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन करू, असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे।